Hi everyone. Good evening. Good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. आवाज येतोय सर्वांना? Very good evening. स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते सर्वांना? हो मॅम. ओके. हो मॅम. हो मॅम. हो मॅम. हो मॅम. बरं, गणिताचा आपण हो टॉपिक मॅम. पाहिलं का? कसोट्या पाहिल्या? हो. डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिल्या होत्या. आज क्लास डिव्हिजिबिलिटी टेस्ट झाली आणि त्याचबरोबर गुड इव्हनिंग. गुड सर्वांना गुड इव्हिनिंग आणि सर्वांचं स्वागत आहे ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये. यापूर्वी आपण गणिताचे लेक्चर पाहिलेले होते. 2 लेक्चर झाले होते कसोट्यांवरती. तर कसोट्यांवर आधारित आणि विभाजक आणि विभाज्यतेच्या विभाजक आणि विभाज्य कशाला म्हणायचं त्यावरती ज्या कसोट्या त्या कसोट्या झालेल्या आहेत. पण आता थोडंसं विभाजक आणि विभाज्य यांच्यामध्ये काय फरक असतो ते आज पाहायचे. त्यावरची उदाहरणं जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण उदाहरणं अगदी सहजपणे सोडवता येतील. जी आपण पूर्वी पाहिलेली आहेत. त्याबरोबर सरासरीची 1-2 उदाहरणं झाली होती. पण त्यापूर्वी महत्वाचे असतात विभाज्य आणि विभाजक. नेमके कशाला म्हणायचे? विभाज्य विभाजक हे समजलं की तुम्हाला हे जे प्रश्न आहेत विभाज्य विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्यांवर आधारित हे सर्व प्रश्न तुम्हाला अगदी व्यवस्थित समजतील. त्यासाठी अगोदर समजून घेऊयात विभाजक काय आहे आणि विभाज्य काय आहे. ओके, चला आले सर्व विद्यार्थी. बरेच जण उशीर करतात, त्यांना जॉईन करण्यामध्ये वेळ निघून जातो. पहा, तुम्हाला काही कुठे दूर जायचं नाहीये, घरी बसल्या क्लास करायचा आहे. त्यामुळे वेळेवर तुम्ही जॉईन करू शकता. असं नाहीये की ट्रॅव्हलिंग मध्ये खूप वेळ आमचा गेला, प्रवास होता, असं काही एक कारण नकोय. थोडस वेळेवरती या. समजून घेऊयात काय आहे. ओके, हँड रेज आहे काही जणांचा. का बरं, काही डाऊट होते का? डाऊट आहेत का? अमे अमेचा हँड रेज आहे नाही. हँड रिमूव्ह करायचा. डाऊट असेल तरच हँड रेज करायचा. ओके, आता जेव्हा भाजकाने भाज्याला भागल्यावर बाकी शून्य उरते म्हणजेच भाजकाने भाज्याला निशेष भाग जातो तेव्हा त्या भाज्याला विभाज्य व भाजकाला विभाजक किंवा अवयव असे म्हणतात. अगदी अशी डेफिनेशन सांगितली की नेमकं विभाज्य काय आणि विभाजक काय हे समजत नाही. त्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला भागाकार करून पाहावा लागतो. आता भाज्य कशाला म्हणायचं असतो? भाजक काय असतो? भाज्याचं नाव काय आणि भाजकाचं नाव काय असतं? समजा आता हा एक भागाकार आहे. भागाकारामध्ये मी इथे 3 ठेवले आणि इकडे 17 ठेवले. मग आता आपण नेहमीच्या पद्धतीमध्ये काय म्हणतो पहा, या 3 ला जो आहे म्हणजे आता जो वाटीमध्ये लिहित असतो भागाकाराच्या चिन्हामध्ये, तर याला आपण भाजक म्हणतो. एक मिनिट, पेनला थोडासा प्रॉब्लेम आला. हा जो असतो भाजक म्हणजे डिव्हायझर, हा आहे भाजक. आणि ज्या भाजकाने आपण भाग देत असतो, ज्या संख्येला भाग देत असतो, तो असतो भाज्य. याला डिव्हायडंट म्हटलं जातं. आता 3च्या पाढ्यामध्ये 17 तर येत नाही, पण 3च्या पाढ्यामध्ये 17च्या जवळची संख्या येत असते. मग 17च्या जवळ कोणती संख्या आहे? 17च्या जवळ येते 15. पण ती कशी हवी? 3च्या पाढ्यातलीच आणि लहान हवी. मग 3च्या पाढ्यामध्ये असणारी आणि लहान असणारी आहे संख्या 15. कधी येते ती? 3च्या पाढ्यामध्ये 5व्या क्रमांकाला, म्हणजे 3 5 15. आता 17 मधून जर हे 15 कमी केले तर 2 उरतात. आता 3 पेक्षा 2 हा लहान आहे. जेव्हा भाजकापेक्षा बाकी जर लहान असेल, जर एखादा अंक भाज्य पूर्ण संपलेला आहे, आता आपल्याकडे भाग देण्यासाठी काही एक नाहीये आणि जेव्हा उर्वरित जे काही राहणार आहे त्याला म्हणायचे बाकी, म्हणजे रिमाइंडर. म्हणजे ही असणारे 2 जो आहे तो आपल्या या उदाहरणामधली झाली ही बाकी. आणि जे काही उत्तर आलेलं आहे त्याला आपण म्हणतो भागाकार, म्हणजेच कोशंट. इकडे कोशंट. पाहता, भाज्याला विभाजक. आता मग याच्यामध्ये भाज्य जो आहे त्याला काय म्हणायचं? विभाज्य. म्हणजे भाज्यालाच दुसरं नाव काय? एक विभाज्य. आणि भाजकाला विभाजक किंवा अवयव. आता भाजक समजलं तुम्हाला, इथे नेमका कोणता भाजक आहे? 3 हा भाजक आहे.
मग या भाजकालाच नाव काय काय असतात? विभाजक आणि अवयव हे एकच आहे, ज्याला आपण डिव्हायझर म्हणतो. आणि विभाज्य म्हणजे मल्टिपल असतो. मल्टिपल म्हणजे काय? एखाद्या पाड्यामधली संख्या. आता ते पण सांग तुम्हाला. विभाजक, अवयव आणि थोडस डिटेलमध्ये जाऊयात आपण. आता हा भाजकालाच वेगवेगळी नाव आहेत. कोणती? विभाजक. ही नावं माहीत असणं खूप गरजेचे आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. विभाजक आणि अवयव दोघही एकच असतात. असं काही नाहीये की विभाजक हा वेगळा असतो आणि अवयव हा वेगळा असतो. काही नाही, दोघांनाही एकच म्हणायचं. बऱ्याच वेळा मुलं फसतात. विभाजक विचारलं होतं, मग इथे अवयव नाव आलं, किंवा आम्हाला अवयवच माहितीये, विभाजक आम्हाला शिकवलेच नाही. पण विभाजक आणि अवयव हे एकच असतात, हे लक्षात ठेवा. दोघांना वेगळं नाव आहे, पण दोघही एकच आहेत. आणि भाज्य, भाज्य म्हणजेच त्याला विभाज्य म्हटलं जातं, जो की आपला मल्टिपल असतो. मल्टिपल म्हणजे एखाद्या पाड्यातल्या जेवढ्या काही संख्या आहेत, समजा 7चे मल्टिपल. 7चे मल्टिपल कोण आहेत? 7च्या पाड्यामधल्या सर्व संख्या, हे 7चे मल्टिपल झाले. आता याचंच नाव काय झालं? विभाज्य. विभाज्य आणि भाजक, सॉरी, विभाज्य आणि विभाजक यांच्यामध्ये फरक असतो. पण विभाजक आणि अवयव हे एकच असतात. बऱ्याच वेळा यांच्यामध्येच कन्फ्युजन निर्माण होतं, म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते. विभाज्य म्हणजेच भाज्य आणि भाजक म्हणजेच विभाजक आणि अवयव. आता एखाद्या संख्येचे तुम्हाला पूर्ण अवयव विचारले जातात. आता त्या अवयवांमध्ये किंवा विभाजकांमध्ये पण फरक आहे. मूळ अवयव असतात पहा, किंवा मूळ विभाजक सांगा. एखाद्या संख्येचे मूळ विभाजक, मूळ अवयव हे काय आहेत ते पण तुम्हाला क्लिअर करते. त्यापूर्वी जो काही कंटेंट आहे तो पाहूयात. ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो, त्या सर्व संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात. म्हणजे एखादी संख्या आहे समजा, एक मिनिट, हे काय झालं आपलं, ते केलं मधला नंबर निघून. काय होतं, आपण 3ला 17ने भाग दिलेला होता. आता यांना थोडस ठेवूयात वरती. आता कोणत्या संख्येने भाग, कोणी कोणी भाग जातो? ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो. म्हणजे आता समजा 10 आहे, मग 10 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो बरं? मग 2च्या पाड्यामध्ये भाग येतो, म्हणजे 2ने 10ला निशेष भाग जातो. 5ने 10ला निशेष भाग जातो, बाकी शून्य उरते. 10ने सुद्धा भाग जातो. किंवा आता तुम्हाला विचारलं की 18 या संख्येचे एकूण विभाजक सांगा, तर मग 18 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो हेच अपेक्षित आहे. इथे एक सुद्धा आहे, एकला सुद्धा डॉट करूया, कारण एकच्या पाड्यामध्ये प्रत्येक जण येतो, म्हणजे एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो. मग 18चे विभाजक 1 आहे, 2 आहे, 3 आहे, त्याबरोबर 6 आहे, 9 आणि 18. ज्यांच्या ज्यांच्या पाढ्यामध्ये 18 येणार ते सर्व 18चे विभाजक झाले. आलं लक्षात? पण आता विभाज्य हे काय झाले? आपण जे आता पाहिले ते आहे विभाजक किंवा अवयव. यांना नाव काय? विभाजक किंवा अवयव. आता थोडस आपण विभाज्याकडे जाऊयात. अवयव किंवा विभाजक. प्रश्न येतो, 10चे विभाजक कोणते, किंवा 10चे एकूण विभाजक किती? 10चे एकूण विभाजक किती असं जर प्रश्नाचं उत्तर असेल तर पहा किती मिळालेत, 1 2 3 4. मग 10चे एकूण विभाजक हे 4 आहेत. हे आपल्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर झालं. व्हेरी गुड. हा, आता फक्त विभाज्य, फरक जाणून घेऊयात आपण. जोपर्यंत विभाज्य, विभाजक आणि कसोट्या समजत नाहीत तोपर्यंत यावर येणारे प्रश्न तुम्हाला लक्षात येत नाहीत. म्हणूनच थोडस पुढचे जे काही प्रश्न आहेत, कसोट्यांवर घेण्याचे प्रश्न आणि विभाज्य विभाजक वरती जे प्रश्न आहेत, तर थोडेस तुम्हाला त्या अगोदर हे कंटिन्यू करते, आणि हे प्रश्न कंटिन्यू झाल्यावर तुम्हाला स्वतःलाच पुढचे जे प्रश्न आहेत, जे की आपण नवोदयचं प्रकरण पाहिलं होतं कसोट्यांवर आधारित आणि सरासरीवर आधारित, तर ते अगदी सहजपणे तुम्हाला सोडवता येणार आहे. आता
10चे विभाज्य कोणते? आता या संख्येचे आता विभाज्य म्हणजेच मल्टिपल असतात किंवा याला नाव आहे गुणक. आणखी एक नाव काय असतं याला? गुणक नाव असतं. पहा, हे नाव लक्षात ठेवा. मग 10चे एकूण विभाज्य किती किंवा गुणक किती किंवा मल्टिपल किती? इंग्लिशमध्ये यालाच काय म्हणणार आहे आपण? मल्टिपल. मग 10चे मल्टिपल असं जर विचारलं तर तो पूर्ण 10चा पाडाच असणार आहे. पहा, 10चे विभाज्य किती आहे तरी कोणते? मग 10, 20, 30, 40, 50, 60, 70 म्हणजे एक प्रकारे हा 10चा पाडाच पूर्णपणे. हे काय झाले? मल्टिपल ऑफ 10. तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की 10चा सर्वात लहान गुणक कोणता? मग 10चा सर्वात लहान गुणक हा कोण आहे? 10चा. हे आहे तीच संख्या असते, कारण 10च्या पाड्यामध्ये 10चा अगोदर येतो. 10चा सर्वात मोठा गुणक कोणता? हा सांगता येणार नाही, कारण 10चा पाडा कधीही संपणार नाही. जो इन्फिनिट आहे तो कधीही संपणार नाही. बर, आता नुजत हँडरेज आहे, बोला. डाऊट होता का? डाऊट होता का? जर डाऊट असेल तर प्लीज विचारा. आता समजा मी जर तुम्हाला म्हंटल की 15चे एकूण विभाज्य किती आहेत, की 15चे गुणक सांगा, असं जर विभाज्य असा शब्द शक्यतो विचारत नाहीत. विभाज्य म्हणजेच हे असतात, हे लक्षात ठेवा. पण प्रश्न असा येतो की 5चे गुणक लिहा. 5चे 6 गुणक लिहा. मग 6 कुठून? सुरुवातीपासून लिहायचे असतात. 5चे 10 गुणक लिहा. मग कुठून घ्यायचे? किंवा असाही प्रश्न असतो, आता 5चे एकूण 5 गुणकांची बेरीज किती? 5च्या सुरुवातीपासूनच्या 5 गुणकांची बेरीज किती? असाही थोडासा कन्फ्युज करणारा प्रश्न येतो. मग हा प्रश्न आपण कसा सोडवायचा असतो? पाहता, 5चा पहिला गुणक कोण झाला? 5च झाला. दुसरा 10, तिसरा 15, चौथा 20, पाचवा 25. बरोबर, हे झाले. आणि मग असा जर प्रश्न आहे आणि तुम्हाला जर म्हटलं की आता 5च्या सुरुवातीच्या 5 गुणकांची बेरीज किती, तर पाहू बरं किती जणांना उत्तर येतं. बरोबर, 5 जणांची बेरीज, सुरुवातीच्या 5 जणांची बेरीज किती झाली? चला, कोणाचं उत्तर अगोदर येतं ते पाहूयात आपण. आणि असे वेगवेगळे इमोजी वगैरे टाकायचे नाही. व्हेरी गुड. 75 ज्यांचं आहे त्यांचं आन्सर राईट आहे. अरे 2300, हा 235 एवढं कसं आलं? अरे 5 + 10 + 15 + 20 + 25 करायचा होता. किती सोपं होतं. 75 राईट आहे. 75 राईट आहे. बर, हे लक्षात आलं तुम्हाला? एवढा फरक लक्षात आला का? येस ऑर नो? विभाजक कशाला म्हणायचं आणि विभाज्य कशाला म्हणायचं, याला वेगवेगळी नावं ठेवलेलं आहे. आणि एवढ्याशा छोट्या कंटेंट हा जर कंटेंट एवढा जर तुम्ही समजून घेतला तर तुम्ही हे पूर्ण प्रकरण सोडवू शकता. आता कसोट्या तर आपण पाहिलेल्या आहेत. कसोट्यामध्ये कुठलंही पुस्तक असेल, कुठल्याही प्रकाशनाचं असेल, कुठल्याही इयत्तेचं असेल, कसोट्यांमध्ये बदल झालेला नसतो. विभाज्य आणि विभाजक अवयवांमध्ये बदल झालेला नसतो. आहे तोच कंटेंट राहत असतो. फक्त प्रश्नांमध्ये थोडाफार बदल झालेला असतो. पण प्रश्न हे आपल्याला या आहे त्या आकलनावर म्हणजे आहे त्या कंटेंट वरतीच आधारित असतात. एवढा जर कंटेंट जाणून घेतला तर आता तुम्हाला हे प्रकरण पूर्णपणे सोडवता येणार आहे. जसं की इथे उदाहरणामध्ये सांगितलंय, 18 या संख्येला 1, 2, 3, 6, 9, 18 या सर्व संख्यांनी निःशेष भाग जातो की नाही? हो, जातो. सर्वांनी भाग जातो. या सर्वांनी निःशेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य उरणे, हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना निःशेष भाग जाणं हे काय आहे नवीन प्रकार तेच समजत नाही. निःशेष म्हणजे बाकी शून्य उरणे. शेष नाही, शेष म्हणजे बाकी, जिथे नि म्हणजे नाही, बाकी नाही असे. म्हणून या सर्व संख्या 18चे विभाजक किंवा अवयव आहेत. आता या सर्व संख्या कोणकोणत्या? 1, 2, 3, 6, 9, 18 कोणाकोणाच्या पाढ्यात येतात ते काय असतात? विभाजक. आणि त्या पाढ्यामध्ये कोण कोण येतं
ते असतात सर्व विभाज्य किंवा त्याला मल्टिपल म्हटलं जातं. आणि तुम्हाला गुणक हा शब्द एक आता पाहायला मिळणार आहे. पहा, गुणक हा नवोदयच्या पुस्तकामध्ये गुणक हा शब्द जास्त करून वापरलेला असतो. म्हणजेच 18 या संख्येला 6 विभाजक आहेत. कन्फर्म करूयात, आपण क्रॉस चेक करून पाहूयात. पहा, हेच 6 विभाजक आहेत का? पहा, 1 2 3 4 5 आणि 6 अगदी बरोबर आहे. 6 विभाजक आहेत. कोणते ते सुद्धा पटकन सांगता आलं पाहिजे. यासाठी पाढेपाठ असावे लागतात. पाढेपाठ असतील तर तुम्हाला कोणाकोणाच्या पाढ्यामध्ये कोण कोण येतं हे पटकन लक्षात येणार आहे. त्यापैकी 2 व 3 या मूळ संख्या आहेत. त्या संख्या 18चे अवयव आहेत. 2 आणि 3 हे जे आहेत असाही प्रश्न येतो. 18च्या एकूण विभाजकांपैकी मूळ विभाजक कोणते? मग ते मूळ विभाजक किती किंवा मूळ विभाजक कोणते? तर ते आहेत 2 आणि 3. 18च्या मूळ अवयवांची संख्या 2 आहे. 18चे मूळ अवयव, आता 18चे मूळ अवयव आहेत पहा, म्हणजे कोणकोणत्या मूळ संख्यांच्या पाढ्यामध्ये 18 येणार आहे. मग मूळ संख्यांचे पाढे कोणते आहेत? 2 आणि 18. मग हे सहजपणे आपण असं नाही सांगू शकत. मग ते मूळ अवयव जे आहेत, मूळ अवयव काढण्याची एक पद्धत आहे, अगदी सोपी पद्धत आहे. समजा आता तुम्हाला सांगितलं की 15 नाही, आपण थोडासा वेगळा नंबर घेऊयात. 15चं 3 5 15 अगदी लगेचच निघून जातात. थोडस डोक्यालाही ताण पडला पाहिजे अशी एखादी संख्या घेऊयात आपण. संख्या घेऊया आपण 56. पण 56 आता, आणि त्यालाही थोडस जाऊया थोड्या थोड्या लहान संख्येकडून. मुद्दामून आपल्याला पाढेपाठ आहेत म्हणून 8साठी 56 नाही घ्यायचे, पण किंवा घेऊयात आपण, काय अडचण नाही. 8साठी 56 किंवा लहान 56 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो अशा जोड्या आपण तयार करू शकतो. किंवा 56 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो पहा. हा, आता जर 2 ने जर भाग दिला असता, जर अर्धी जर संख्या केली तर किती होणार आहे? 28. म्हणजे 28च्या पाड्यामध्ये 56 येतो. 28 दुने 56. बरोबर. आणखी कोणाच्या पाड्यामध्ये येतो? 8 56. पाढेपाठ आहेत की नाही तुमचे? सांगा पाहू, कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो? 56 कोणाकोणाच्या टेबलमध्ये येणार आहे? येतो की नाही? हो, मग पाढेपाठ आहेत की नाही तुमचे? हा, 56 येतो. पाढेपाठ आहे. आणखी आता समजा तुम्हाला एवढ्या जोड्या माहीत आहेत, एवढेच पाढेपाठ आहेत, काही येत नाही पुढे आपल्याला, काय अडचण नाही. नाही आले ना तर एवढं आलं तरी काही हरकत नाही. आता हा 56 जो आहे तो आपण या प्रकारामध्ये लिहू शकतो. ही जोडी लिहिली तरी चालते, दुसरी लिहिली तरी चालेल, तिसरी लिहिली तरी चालेल. मग आता पहिली जोडी आपण घेतली, 28 गुणिले 2, शेवटपर्यंत यांचा गुणाकार हा 56च येत असतो पहा. 28 दुने 56 झाले. मग हा 28 आणखी कोणाच्या पाड्यामध्ये येतो ते पाहायचंय. मग 28 कोणाचा येतो? 4च्या पाड्यामध्ये येतो किंवा 7च्या येतो. 7 चोक 28 किंवा 4 सत 28 आपण असंही लिहू शकतो. बरोबर. म्हणजे 4 गुणिले 7 किंवा 7 गुणिले 4, गुण्य आणि गुणक यांची जरी बदली केली तरी काही फरक पडत नाही. मल्टिप्लिकन आणि मल्टिप्युलर दोघंही आपण अल्टरनेट करू शकतो. हा 2 आहे असाच ठेवला. आता पुन्हा हा 4 यांच्यामध्ये 4 हा कोणाच्या पाड्यामध्ये येतो का? येतो. कोणाच्या पाड्यामध्ये येणार आहे? 2च्या पाड्यामध्ये. कधी येणार आहे? दुसऱ्या क्रमांकावरती. 7 कधी आता कोणाच्या पाड्यामध्ये येईल का? अजिबात नाही. तो आहे असाच ठेवावा लागणार आहे. म्हणजे 7 आहे असा घेतला. हा पुढचा जो 2 आहे तो सुद्धा कधी कोणाच्या पाड्यामध्ये येणार नाही, तो सुद्धा आहे असाच ठेवावा लागतो. आता हे जे आहेत तर हे झाले पूर्ण. आता हे जे शेवटी दिसतात हे आहेत 56चे मूळ अवयव. बरोबर. 56चे हे काय आहेत? मूळ अवयव. मग 56चे मूळ अवयव कोण कोण झाले? 2 गुणिले 2 गुणिले 7 हे झाले 56चे मूळ अवयव. 3 वेळा 2 आणि एका गुणाकारामध्ये 7 आहेत. पण एकूण मूळ अवयव किती असा जर प्रश्न आला तुम्हाला, 56चे एकूण मूळ अवयव किती, तर आता तुमचं उत्तर काय असेल? तुम्हाला नवीन नंबर कोण दिसतो तेच सांगायचं. कोणाकोणाच्या नवीन टेबल मध्ये आला?
4 1 7. आत्ताचं उत्तर आत्ताचं. हा, आता अशा कोणकोणत्या संख्या दिसल्या की त्या टेबलमध्ये हा 56 येतो, ज्या मूळ संख्यांच्या पाड्यामध्ये हा 56 येतो. मग असा कोण कोण आहे? हा 2 आणि 7, म्हणजे 2 आणि 7 हे 56चे मूळ अवयव आहेत, हे लक्षात ठेवा. आणखी एक उदाहरण तुमच्यासाठी. पुढचं पेज घेऊयात आपण. हा, आता मला सांगा की 27 आहेत. 27चे मूळ अवयव कोणते आहेत? कसे काढणार? अगदी गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. 27 कोणाच्या पाड्यामध्ये येतो? 9 त्रिक 27 किंवा 3 नवे 27. मग 3 गुणिले 9. मग आता 3 हा कधी कोणाच्या पाड्यामध्ये येणार आहे का? नाही. जो कधीच कोणाच्या पाड्यामध्ये येत नसतो त्याला मूळ संख्या म्हणतात. आणि त्याला आहे असंच खाली घ्यायचे. गुणाकाराचं चिन्ह आहे असंच ठेवायचे. हा 9 पुन्हा कधी कोणाच्या पाड्यामध्ये येतो का? येतो. कोणाच्या येतो? 3च्याच पाड्यामध्ये येतो, 3ऱ्या क्रमांकावरती. म्हणजे 3चे मूळ अवयव कोण झाले? 3 गुणिले 3 गुणिले हे 3. 3चा मूळ अवयव कोण आहे? सॉरी, 27चा मूळ अवयव कोण आहे? तर हा 3 आहे. हे मूळ अवयव काय आहेत लक्षात आलं का तुम्हाला? ज्यांना नाही आलं त्यांना थोडंसं आणखी उदाहरण सुरू झाल्यानंतर लक्षात येईल. अगदी हो पहिल्या मॅम. हो हो अगदी पहिल्याच हो याच्यामध्ये, मॅम. हा, पहिल्याच हो असाइनमेंट मध्ये मॅम. तुम्हाला समजेल असं नाही. मॅम. हो, आता पहा पुढे काय सांगितलंय. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. आता मूळ म्हटलं तर वेगळं जाणार आहे, कारण मूळ म्हटल्यावर 1 येत नाही. पण आता सर्वात लहान जर कोण आहे, कारण लहान कुठलाही संख्या विचारू द्या तुम्हाला, पण ती मूळ असेल कुठली असेल. आता समजा 17 ही मूळ संख्या आहे. मग 17 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो? 1च्या आणि 17च्या. मग 17च्या लहान विभाजक कोण आहे? तर 1 आहे. आणि मोठा विभाजक 17 आहे. पण जर तुम्हाला मल्टिपल विचारलं, गुणक विचारलं किंवा विभाज्य, तर तो तुम्हाला सांगता येणार नाही, कारण 17चा पाडा कधी थांबणार आहे का? तो तर कधीच थांबणार नाही. पण विभाजक जर म्हटलं आपल्याला, विभाजक लहान आणि मोठा सांगता येतो, मल्टिपल सांगता येत नाही. लहान सांगू शकतो, मोठा सांगता येत नाही. पण 18चा जर तुम्हाला सर्वात लहान विभाज्य किंवा 18चा सर्वात लहान गुणक कोण असं जर विचारलं तर तो कोण? 18चा, आता इथे आपण 18च्या पाड्यामुळे पाहतोय. 18चा सर्वात लहान गुणक कोण? 18चा सर्वात लहान गुणक कोण? 1 2 अशी उत्तर येतात. गुणक विचारल्यावर तीच संख्या द्यायची. एक नाही, एक हा विभाजक येऊ शकतो. 18 हा साईराजचं उत्तर आलंय पहा, 18. हो, आहे तीच संख्या. आहे तीच संख्या. त्याचा गुणक, लहान गुणक म्हटलं की आहे तीच संख्या घ्यायची. पण विभाजक जर म्हटलं तर एक घ्यायचा. गुणक आणि विभाजक हे 2 लक्षात ठेवा. गुणक म्हणजे इकडे विभाज्यवाला, विभाज्याच्या गटातला किंवा विभाज्यालाच इकडे गुणक म्हटलेलं असतं. पहा, कोणत्याही संख्यांच्या विभाजकांची संख्या मर्यादित असते. विभाजकांची संख्या मर्यादित असते, पण गुणकांची संख्या मर्यादित नसते. विभाज्य संख्या या विभाजकांच्या पटीतील संख्या असतात. जसं की आता विभाज्य, आता 6चे विभाज्य आपण पाहतोय. तर 6चे विभाज्य कोण कोण आहेत? सर्व 6, 12, 18, 24. म्हणजे या सर्व संख्या 6ने विभाज्य आहेत. म्हणजे या सर्व संख्या, म्हणजे 6चे विभाज्य कोण कोण आहेत? 12, म्हणजे 6च्या पाड्यामध्ये 12 येतो. 18 हा 6चा विभाज्य का? किंवा असंही म्हणू शकतो, 6ने 18 ही विभाज्य आहे का? तर 6च्या पाड्यामध्ये 18 येतो. एक थोडंसं कन्फ्युजन सुरुवातीला होतं, पण जेव्हा जेव्हा आपण एकदा का उदाहरणं सोडवायला सुरू करतो तेव्हा काही एक प्रॉब्लेम येत नाही. थोडासा यासाठी सराव गरजेचा आहे. जेवढा तुम्ही सराव जास्त करणार तेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त होणार आहे. कोणत्याही संख्यांच्या विभाजकांची संख्या मर्यादित असते. त्याबरोबर विभाज्य, या विभाज्य संख्या या विभाजकांच्या पटीतील संख्या असतात. पटीतील संख्या कोण येत असतं? गुणाकाराच्या रूपातल्या, किंवा त्या संख्येमध्ये जर तीच संख्या मिळवली, समजा 6च्या पटीतली संख्या, 6 मध्ये जर पुन्हा 6 मिळवली की 6 आणि 6 12 झाली, म्हणजे 6च्या पटीतली झाली. पुन्हा या 12 मध्ये 6 मिळवले, 18 झाले. 18 मध्ये आणखी 6 मिळवले, 24 झाले. म्हणजे या झाल्या पटीतल्या संख्या.
कोणत्याही संख्येच्या विभाज्य संख्या असंख्य असतात. मी जसंही सांगितलं की कुठल्याही संख्या असेल, 6चा सर्वात मोठी विभाज्य कोण आहे, तर तो सांगता येणार नाही, कारण 6चा पाढा कधीच थांबणार नाही. 6च्या पाढ्यातल्या सर्वच संख्या या 6च्या विभाज्य असतात किंवा 6ने विभाज्य असतात. सहमूळ संख्यांना एक हा एकच सामायिक असतो. आता सहमूळ संख्या शिकलो पहा यापूर्वी आपण. पहा आता थोडस काही मुलांच्या डोक्यावरून चाललंय. आता काही दिवसांपासून पाहते मी, जसं की काल तुम्हाला सांगितलं की आपल्या क्लासची जाहिरात दाखवली, 15 जून पासून आपले क्लास सुरू होत आहेत. 15 जून पासून आपले क्लास हे पेड असणार आहेत. 6,000 आपण जी आपली क्लासची वर्षभराची फी 6,000 आहे, तर त्याची फी मी 3,999 रुपये एवढी ठेवलेली. पण हे ऐकता क्षणीच लगेच विद्यार्थी संख्या कमी होते. काय याचं कारण आहे? तुम्हाला आता कुठल्याही प्रकारची सध्या फी मी मागत नाहीये. आहे का आता फी? आता तुमच्याकडून 1 रुपया तर तुमचा कट झालेला आहे का? कुठलेही तुमचे पैसे मी बळजबरी मागत नाहीये किंवा तुमच्यासाठी कुठलाही मोबदला मागत नाही. 15 तारखेपर्यंत तुम्ही भरपूर संख्येने उपस्थित राहा. भरपूर मुलांना लिंक पाठवा. असं वाटतंय की आता मी तुम्हाला जाहिरात सांगितली किंवा एखादं प्रकरण कठीण झालं की अरे पुढे खूपच कठीण आहे, नको नको, त्या वाटेलाच जायला नको. असं नाही. जर स्पर्धेमध्ये टिकायचं तुम्हाला, तर थोडस कठीण वाटलं तरी तिथे आपल्याला थांबावंच लागतं, करावंच लागतं. कुठल्याही परिस्थितीशी सामना तुम्हाला करता आला पाहिजे. आणि जर तुम्ही आत्तापासून जर तुमचा बेस पक्का करताय, तरच तुम्ही पुढच्या परीक्षेमध्ये तुम्ही पुढे जे आहे एकमेकांना काय म्हणतात सामोरं जाऊ शकाल कुठल्याही परीक्षेला. कारण आतापासून जर सीबीएसई जी वाली मुलं आहेत त्यांना पहा, सीबीएसईची जर मुलं असतील, चौथीचा जर अभ्यास असेल, चौथीचं जे पुस्तक आहे, तर ते एसएससी बोर्डला त्यांना 6वी 7वीचा अभ्यास जो आहे तो त्यांना चौथीलाच असतो. म्हणजे एवढी तयारी जी आहे ती आपल्याला पुढे अगोदरच करावी लागते. जर तुम्हाला पुढे नीट जेई सारख्या जर स्पर्धा परीक्षा टॅकल करायच्या, तर त्याची तयारी म्हणजेच आत्तापासूनच्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा एमपीएससी यूपीएससी सारख्या जर परीक्षा तुम्हाला क्रॅक करायच्या, तर त्यासाठीचा सुद्धा पाया हाच आहे. तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा असेल, काही असेल, पाया आत्ता जर पक्का असेल तर तुम्हाला पुढे तुम्ही स्पर्धेमध्ये टिकणार आहेत. आता थोडंसं कठीण वाटलं की लगेच मुलं निघून जातात, तसं करू नका. तुमचंच नुकसान होणार आहे, माझं काही एक नुकसान होणार नाही. पहा आपण सहमूळ संख्या शिकलो होतो. सहमूळ संख्या म्हणजे ज्यांचा एक हा एक सामायिक विभाजक असतो, कॉमन फॅक्टर. जसे की आता ज्याला आपण कॉमन पहा को प्राईम नंबर म्हणतो. काय आहेत को प्राईम नंबर? जे नव्हते क्लासला त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की सहमूळ संख्या कशा असतात. कोणत्याही दोन क्रमवार संख्या या सहमूळ असतात. समजा 5 आणि 6, 5 आणि 6 या सहमूळ संख्या का, तर या एकमेकींच्या पाड्यामध्ये कधीच मिळत नाही. 5च्या पाड्यामध्ये कधी 6 मिळणार नाही आणि 6च्या पाड्यामध्ये कधीही 5 मिळणार नाही. ज्या एकमेकींच्या पाड्यामध्ये कधीच गाठभेट होत नाही अशा ज्या संख्या असतात त्या सहमूळ संख्या असतात. मग 5 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो? 1च्या येतो आणि 5च्या पाड्यामध्ये. 6 कोणाकोणाच्या येतो? 1च्या, 2च्या, 3च्या आणि 6च्या. पण यांच्यामध्ये कॉमन कोण आहे? जर असा जर कॉमन काढला तर तो फक्त 1 दिसतो, बरोबर. मग ज्या दोन संख्यांमध्ये फक्त 1 हा सामायिक विभाजक असतो त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजेच को प्राईम नंबर. या संख्या सहमूळ आहेत. मग सहमूळ नाही कोणाला म्हणायचं? समजा आता 12 आणि 18 या दोन संख्या तुम्हाला सांगितल्या. 12 आणि 18. मग 12 आणि 18 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये 12 येतो? 1च्या येतो, 2च्या येतो, 3च्या येतो, 4च्या येतो, 6च्या पाड्यामध्ये आहे आणि 12च्या पाड्यामध्ये सुद्धा 12 आहे. 18 कोणाकोणाच्या येतो? 1, 2, 3, त्यानंतर 6च्या पाड्यामध्ये येतो आणि मग 9च्या पाड्यामध्ये आणि 18च्या पाड्यामध्ये 18 येतो, बरोबर. आता इथे मात्र कॉमन फॅक्टर तुम्हाला अनेक जण दिसतात. एक व्यतिरिक्त अनेक आहेत. 1 पण कॉमन आहे, 2 पण कॉमन आहे, 3 पण कॉमन आहे, 6 पण आहे. म्हणजे असे 4-4 जण जे आहेत एकाच पाड्यामध्ये मिळतात. त्या दोघांच्याही पाड्यामध्ये मिळतात. असं जर असेल तर त्याला सहमूळ म्हटलं जात नाही. अशा संख्यांना सहमूळ म्हणायचं नाही. यांना काय म्हणणार? सहमूळ. कोणतीही एक संख्या सहमूळ आहे की नाही हे ठरवता येत नाही.
सहमूळ आहे की नाही हे कसं ठरवायचंय? किमान 2 किंवा 2 पेक्षा अधिक संख्या असाव्या लागतात, तेव्हाच त्या ठरवता येतात की त्या सहमूळ आहेत की नाही. जसं की इथे सांगितलंय पहा, क्रमागत म्हणजे 5 आणि 6 या क्रमागत या संख्या आहेत किंवा क्रमवार. क्रमागत नाही लक्षात ठेवलं तर क्रमवार लक्षात ठेवा. क्रमागत संख्या सहमूळ संख्या असतात. कोणत्याही 2 मूळ संख्या आणल्या तरी त्या सहमूळ असतात, लक्षात ठेवा. एखादी संख्या तिच्या अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडता येते. जसं की मी आत्ताच तुम्हाला घेतले, ही गुणाकाराच्या मूळ रूपामध्ये सुद्धा आपण मांडू शकतो. 12 जी आहे, 12 ऐवजी आपण 3 गुणिले 4 लिहिलं तरी ते 12 आहेत. म्हणजे एखादी संख्या आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडू शकतो. जर तुम्हाला 18 लिहायचं आहे, मग 18च्या बरोबरीला संख्या लिहायची आहे, तर आपण 18च्या बरोबर असं 9 गुणिले 2 सुद्धा लिहू शकतो. म्हणजे 18 जेवढे आहेत तेवढेच आहेत हे 9 गुणिले 2. म्हणजे कुठल्याही संख्या आपण या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडत असतो. आता ज्या काही कसोट्या आहेत, 2ची कसोटी, विभाज्यतेच्या कसोट्या, ज्यांना आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणतो, या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण यापूर्वी पाहिलेली आहेत. 2, 4, 8ची कसोटी ही 5वी स्कॉलरशिपचं पुस्तक आहे. या 5वी स्कॉलरशिप पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला कसोट्या पाहायला मिळतील, नवोदयमध्ये पण पाहायला मिळतील. बरं, कसोट्या आठवतात का सर्वांना? कसोट्या घेण्याची आता काही गरज नाही. ज्यांना कसोट्या आठवत नाही त्यांनी मागची रेकॉर्डिंग पहा, कसोट्यांवरती पूर्णपणे रेकॉर्डिंग आहे. ओके, मग आपण जर आता प्रश्नांना जर सुरुवात केली तर चालेल सर्वांना? आठवते ना सर्वांना? ज्यांना नाही आठवत आहे त्यांच्यासाठी एकच पर्याय. नाही आठवत त्यांच्यासाठी एक पर्याय आहे. मी कसोट्यांचा होमवर्क पाठवलेला होता, स्क्रीनशॉट पाठवलेला होता आपल्या ग्रुपवरती. त्या कसोट्या एकदा व्यवस्थित लिहून काढायच्या वहीमध्ये, वाचायच्या, म्हणजे त्या पाठ होतात, लक्षात येतात. किंवा मी शिकवलेला मागचा जो व्हिडिओ आहे किंवा मागचं जे काही टॉपिक आहे, ज्याची रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहे ग्रुपवरती, ती तुम्ही पाहू शकता. आता प्रश्न आहे यावरती. स्क्रीन नाही दिसत आहे. किती जणांना नाही दिसत आहे? इतरांना दिसते का? स्क्रीन बंद केले मी आता सर्वांचं, आता दिसेल पहा. 1 मिनिट वेट करा, लगेच दिसेल. ओके, आता दिसत असेल सर्वांना, पहा बरं. दिसतंय का आता सर्वांना स्क्रीन? दिसतंय का? ओके. काय होतंय? हा. आता प्रश्न पाहूयात आपण. 4 वेळा हो मॅम करू नका, फक्त लक्ष द्या. आता प्रश्न काय आहे? 76 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? चला, किती जणांना सांगता येईल 76 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? आता आपण पाहिलं की नाही, विभाजक पाहिले, विभाज्य पाहिले. प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे. चुकलं तर चुकू द्या, प्रत्येकाच्या हातून चुकाया होत असतात. व्हेरी गुड. 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. कोणत्याही संख्येचा जर लहान विभाजक विचारला तर तो 1 असतो, हे लक्षात ठेवा. मग जर आता मोठा म्हटला, विभाजक मोठाही सांगता येतो. आता जर तुम्हाला म्हटलं असतं की 76चा सर्वात मोठा विभाजक कोणता, तर मग आपल्याला काय करावं लागलं असतं? 76 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो तो पाहावा लागला असता. 1च्या पाड्यामध्ये येतो, 2च्या येतो, 38च्या येतो, 4 आणखी कोणाच्या येईल बरं? 4ने पण भाग जाते, म्हणजे 4च्या पण येतो आणि 76च्या पण येतो. म्हणजे सर्वात मोठा जर विचारलं असता तर आहे तीच संख्या, आणि लहान जर विचारलं तर 1. एवढे सोपी ही उदाहरणं आहेत. आता पुढचं पहा. 355 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता? 355चा मोठा विभाजक सांगा आता. अगदी बरोबर आहे, 355. व्हेरी गुड. 355 हा सर्वात मोठा विभाजक आहे. 355चा लहान जर म्हटलं असतं तर तो 1 झाला असता. तर पुढचा प्रश्न.
एक संख्या 30हून लहान आहे आणि 5च्या पटीत आहे. तिचे एकूण 3 अवयव आहेत, तर ती संख्या कोणती? आता इतर संख्यांकडे नाही पाहिजे, आपल्या पर्यायामध्ये ज्या संख्या आहेत त्याच पाहिजेत. मग 30हून लहान, मग 30हून लहान तर प्रत्येक संख्या दिसते पर्यायामधली 10, 15, 20 आणि 25. आणि 5च्या पटीमध्ये पण आहे आणि 3 अवयव आहेत. 5च्या पाड्यामधल्या पण या सर्व संख्यात पहा. म्हणजे या दोनही अटी या सर्व संख्या पूर्ण करतात. पण आता 3 अवयव वाली अट कोण पूर्ण करणार आहे? पंचवीस आणि 10 अशी उत्तरं तुमची येत आहेत. व्हेरी गुड. ज्यांनी ज्यांनी उत्तर 25 दिलं त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. कारण अवयव असं विचारलेलं आहे. आता 10चे अवयव कोणकोणते आहेत, किती आहेत? पाहता जर 10चे अवयव जर काढायला गेलो आपण, तर 10चे अवयव कोणाकोणाच्या पाड्यामध्ये 10 येतो, 1च्या येतो, 2च्या येतो, 5च्या येतो आणि 10च्या. म्हणजे याचे 4 झाले. 4 झाले म्हणजे 10 आपला पर्याय नाही. 15 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो, 1च्या येतो, 3च्या येतो, 5च्या येतो आणि 15चा येतो. हा सुद्धा चालणार नाही. 3च अवयव पाहिजेत. 20 कोणाकोणाच्या येतो, 1च्या आहे, 2च्या आहे, नंतर 4चा, 5, 10 आणि 20 म्हणजे तर 3 पेक्षाही जास्त झाले, असं चालणार नाही. आता 25च्या पाहूयात. 1च्या पाड्यात 25 आहे, 5च्या आहे आणि 25च्या पाड्यामध्ये 25 आहे. म्हणजे आता आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. 30 या संख्येचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती? डेमो क्लास आहेत, फ्री क्लास आहेत, म्हणून प्रकरण थोडीशी पळवत आहे. मी थोडंसं फास्ट घेते. पूर्ण प्रकरण घेणं शक्य होत नाही डेमो क्लासमध्ये. जेव्हा आपले क्लास सुरू होतील 15 तारखेपासून, तेव्हा मात्र आपलं पूर्ण प्रकरण होणार आहे. खूप मोठी प्रकरण असतात काही काही. एखादं प्रकरण हे एक आठवडा सुद्धा जातं. एक 8 दिवस सुद्धा ते कंटिन्यू प्रकरण आपल्याला घ्यावं लागतं, तेव्हा ते कम्प्लीट होतं. विनाकारण आपल्याला पटकन घ्यायचंय म्हणून ते पळवत नाहीत किंवा ते फास्ट घेतलं जात नाही. प्रत्येकाला विचारलं जातं, प्रत्येकाला चौकशी केली जाते, 4 वेळा विचारलं जातं, समजलंय का तुला? यामध्ये काही शंका आहेत का? डाऊट आहेत का? तेव्हाच आपण त्या प्रकरणामध्ये पुढे जात असतो. नाहीच एवढं करून सुद्धा जर तेव्हा प्रश्नपत्रिकेच्या वेळेस पुन्हा मुलांना डाऊट आले, की नाही मॅडम आम्हाला हे प्रकरण समजलंच नव्हतं, अशा वेळी पुन्हा ते प्रकरण पुन्हा पुन्हा घेतलं जातं. जे जे प्रकरण बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी, मराठीमध्ये कठीण वाटलेले ते सर्व प्रकरण मी आतापर्यंतच्या माझ्या मागच्या सर्व वर्षामध्ये म्हणजे जेवढे आता 4 वर्ष झाले आपले ऑनलाईन क्लास चालू आहेत, तेव्हा मी पूर्ण प्रकरण त्यांचे पुन्हा पुन्हा घेतलेले आहेत. 100 जवळ प्रश्नपत्रिका, 100-150 प्रश्नपत्रिका आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये होतात, ज्या की ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा घेणं शक्य होत नाही. एवढ्या क्लासमध्ये आपल्या प्रश्नपत्रिका होत असतात. ऑनलाईन क्लास जरी असला तरी पूर्णपणे फील असतो तो ऑफलाईनचा. ऑनलाईन फक्त म्हणायला आहेत, अगदी तुम्हाला माझ्याशी बोलायला येतंय, स्क्रीन दिसते. कोणाकडे शाळेमध्ये कधी-कधी पुस्तक उपलब्ध नसतं. त्या मुलांना क्लास करता येत नाही किंवा काही सांगितलं ते समजत नाही. बरं चला शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जास्तीचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये देईल. थांबणं गरजेचं आहे. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. बरं आजचा जो कंटेंट आहे तो व्यवस्थित समजलाय का सर्वांना? हो. ओके. मॅडम. आजचा होमवर्क जो तुम्हाला होते तोच तोच सोडवा. विमान आहे विमान. हो मॅम, हो. होमवर्क कंप्लीट करा. मॅम, ओके हो. बाय. गुड नाईट. सर, गुड नाईट.